विद्यार्थी काहीतरी करतोय किंवा एखादा निर्णय घेतोय आणि त्यात जर कधी त्याला अपयश आलं तर त्यावरून म्हणजे बऱ्याच मुलांच्या घरात असं होतं की त्यांना प्रेशराईज केलं जातं की तू एक धड नाही करू शकला, तू दुसरं काय करणार आहे, यात पैसा वाया गेलाय, आता हा. एवढा पैसा कसा लावणार. तर मग हे कसं हाताळलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी? एक पालक म्हणून हे वाटणं साहजिकच आहे की माझ्या मुलाने किंवा मुलीने ग्रॅज्युएशन नंतर काही एखादी गोष्ट शिकण्याचा वगैरे प्रयत्न केला, त्याच्यात त्याला अपयश आलं, त्यात वेळही गेला आणि त्याच्यामध्ये थोडे पैसेही वाया गेले, मान्य आहे. पण आपण जर थोडासा विचार केला, ज्या गोष्टीबद्दल आता आपण बोलतोय ती एक करिअरची गोष्ट आहे, जी त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढचं अख्खं आयुष्य ठरवणार आहे. मग हे साहजिक आहे की एखाद्या वेळेस आपला मुलगा किंवा मुलगी फेल होऊ शकते. त्याने काही त्यांचं पूर्ण आयुष्य संपलेलं नाहीये. आणि आपण कुठल्याही जगातल्या मोठ्या झालेल्या माणसाची जर उदाहरणं पाहिली, तर ते एकदा नाही कदाचित 100 वेळा फेल झालेले. आपणही आपल्या आयुष्यात काही मल्टिपल ठिकाणी फेल होत असतो. परत जोमाने जिद्दीने उभा राहत असतो. मग आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीमध्ये ती गोष्ट ऍप्लिकेबल होतेच ना. जर एखाद्या ठिकाणी जर आपला मुलगा किंवा मुलगी फेल झालेली आहे, तर त्याचं आयुष्यच संपलेलं आहे किंवा जगातल्या सगळ्या संधी बंदच झालेल्या आहेत. इतक्या टोकाचं प्रेशरायझिंग जर आपण आपल्या मुलांना किंवा मुलींना केलं, तर दुनियेपेक्षा, जगापेक्षा, बाकीच्या बाहेरच्या गोष्टींपेक्षा सर्वात जास्त डिमोरलाइज तर तो स्टुडंट घरातनच होईल. हे आपण अव्हॉइड करायचं.